तर बघा 2 दिवस झालं मी नवऱ्या संग बोलत नाही. आता तुम्ही म्हणताल का, तर भांडणं झाले तर आमच्या दोघांमध्ये, मग मी बोलत नाही म्हणून त्यांनी काय केलं, त्यापलं एकटंच गेल्यात आणि रेशन घेऊन आल्यात. थांबा तुम्हाला दाखवते काय काय रेशन आणलंय ती. थांबा, ह्या बघा, ह्या बघा, ह्या बघा, ह्या पोत्यात एवढं हे महिन्याचं रेशन आणलंय. आता तुम्हाला वाटत असेल हे पोतं भरून आणलंय का काय, अजिबात नाही पोतं भरून आणलं. काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. थांबा, मला जरा उजेडात घेऊ द्या हे पोतं. हे बघा, अर्धच पोतं आहे, अर्ध पण नाही, अर्ध्यापेक्षा पण कमी आहे. तर थांबा, तुम्हाला दाखवल्याशिवाय कळणारच नाही. मला स्टँडवर लागू द्या मोबाईल, म्हणजे नीट व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल. थांबा, आणि मी आता का दाखवते ते पण मी तुम्हाला सांगते. तर ह्या बघा, पिशवी नेली होती त्वरेने, एक नाही 2 पिशव्या नेल्या होत्या असल्या, एकच घेऊन आलं या, एक तिकडेच टाकून आलं काय माहिती. बघा काय आहे, निरमा पावडर, तेल, किती आणले तेलाच्या पिशव्या, मला तर 2च दिसतात, त्याच्यामध्ये अजून दिसणार. ते काय आहे, मटकी, पाकिट आहे, मटन मसाला, मटन मसाल्याच्या बरेच जास्त पुढे घेऊन आले. तर स्वस्त आहेत ना म्हणून जास्त घेऊन आले, बाकी काही नाही. चहा पावडर, कसली डाळ आहे ह्याची, काय ते मुगाची, आपलं तुरीची पण नाही, तुरीची आहे, आणि ही कशाची, ही मुगाची आहे, आणि ही उडदाची आहे. ही लक्षात आहे ना माझ्या कशाची डाळी. हे बघा, एवढ्या डाळी आणल्यात आहे, अर्धा किलो अंदाजी डाळी असते, एवढंच घेऊन आले बरं का. आणि हे 1 महिन्याचं रेशन आणलंय बरं का ह्यांनी. हे बघा, एवढंच अर्धा किलो बरं का. साबण किती आणल्यात महिन्याचं, 3 साबण आणल्यात. हे बघा, 3च साबण महिनाभर घालवायचे, तेवढं 3च साबण. तांदूळ आहे, कसलं तांदूळ आहे त्यालाच माहिती आता हे कसलं तांदूळ आहे. तांदूळ म्हणजे आपलं रोजचं खाण्यासाठी आणले, तर पण हे कोलम आहेत का काय आहे ते मला पण नाही सांगता येणार, कारण कोलम आहे ना तांदूळ बारीक असतो, हा पण वेगळा दिसतोय, कंचा आहे काय माहिती. हा एवढं तांदळाची मला नावं नाही माहिती. इंद्रायणी फक्त मी तांदूळ ओळखते, इंद्रायणी आणि बासमती. हे काय आहे, साखर. काय बघा, संपलं, काहीच नाही ह्याच्यामध्ये. ह्या बघा, आहे का. आता तुम्ही मला सांगा, हे महिन्याचं रेशन आहे का, आहे का हे महिन्याचं रेशन, ह्याच्यामध्ये काय काय कमी आहे ना ते तुम्ही मला सांगा. आणि एवढंच आणलं या, आणि त्वरेने बोलतात काय, बघा पोरांनो, 1012चं सामान येतंय दर महिन्याचं, आणि तुमची मम्मी माझ्याकडून 2-4 हजार रुपये दर महिन्याला घेते रेशनला, आणि मी 1000-1200 रुपयामध्ये जेवढं सामान आणलंय या. बरं, सामान तर काय 4-5 वस्तू घेऊन आल्या, 4-5 वस्तू का नाही येणार मग 1000-1200च्या, तुम्हीच सांगा. आणि त्यांना असं वाटतंय हा की दर महिन्याला मी 2-4 हजार रुपये म्हणजे एक्स्ट्रा घेते, 2-3 रुपये एक्स्ट्रा घेते त्यांच्याकडून. सामान पण तसं भरते ना मी घरामध्ये, बरोबर का नाही, लागतंयच ना घरामध्ये. आता ह्याच्यामध्ये किती काय काय कमी येतं, 2 तेलाचं पुढं महिनाभर पुरणार येतं. बरं, डाळी तर कशा तरी अर्धा किलो पुरू शकतात, कारण की आपण भाजीपाला पण वेगळं काहीतरी असते, म्हणजे आठवड्यात 1-2 वेळा तरी वेगळं काहीतरी, 2-3 वेळा तरी वेगळं काहीतरी घरामध्ये असते, त्यामुळे डाळी पुरू शकतात. तेल पुरल का तुम्ही सांगा. अजून हे पावडर पण पुरल महिन्याभर, मला एवढी पावडर पण पुरल, मटन मसाला पण पुरल. हे सुहाना मटन मसाला मी टाकते बरं का भाजीमध्ये, पण असलंय पुड्या घेऊन 4-5 पुढे पण लागतात मला. ह्या फक्त महिन्याच्या अंड्यात, बाकी काही महिन्याचं पुरवण्यासारखं नाही. आणि तांदूळ काढले, तांदूळ पण 7-8 दिवस 6-7 दिवस लिहिले जातात. आणि चहा पावडर हे पण जाईल, चहा पावडर पण आम्ही काही जास्त
चहा पित नाही, त्यामुळे चहा पावडर पण 1 महिना काय 2 महिने जाईल मला, 2-2.5 महिने म्हणलं तरी जाईल, कारण चहा नसतोय आमच्यात जास्त. तर आता हे रेशन एवढं त्यांना वाटतंय की बाबा आपण किती मोठा तीर मारलाय, एवढं रेशन आपण एवढूच्या पैशामध्ये आणलं या, आणि ही मोखरच 2-4 हजार रुपये घेतली माझी, हाय का? आता हे सांगायचं होतं तुम्हाला मला की बाबा हे महिन्याचं रेशन आणलं या, आणि तुवरेने गेल्या 2 पिशव्या घेऊन गेल्यात, आता मी रेशन भरून घेतो म्हणून, आणि 1 पिशवी तर तिकडच गायब केली या. बरं त्याच्याकडून पोत आणलं असेल, पण ती पिशवी तर आणायची नाही, डीमार्टची चांगली पिशवी होती रेशन भरायला. आता बोलायचं कुणाला, आपण बोलतच नाही म्हणल्यावरती बोलायचं कुणाला? बरं ह्याच्यावर पण आता भांडणं जुडतील आमची, बोलायला गेलं ना तर एवढंच रेशन काय पुरतंय का, तरी भांडणं जुडतील. म्हणून ना मी काय करणार आहे, आता ह्या ह्यातच परत भरून ठेवणार आहे. माझं जे पहिलं रेशन आहे ना, मी रेशन भरते ना, तर बरोबर मी काय करते माहितीये का तुम्हाला, ते पण सांगते. रेशन भरते ना त्यावेळेस आहे ना आदल्या महिन्याचं सगळं डबं चेक करते. ज्यावेळेस रेशन भरायचं ना आपल्याला आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी ज्या दिवशी रेशन भरायचं त्या दिवशी ना सगळं डबं चेक करते की अगोदरचं काय डाळी बिळी असल्या तर ते कमी भरते, असं करते. आता माझी बघा गेल्या महिन्यातली तूर डाळ आहे, मूग डाळ आहे. मग मला विचारायचं ना, जसं की बारकाव्याने प्रत्येक आपल्या ज्या गृहिणी असतात म्हणजे ज्या घर सांभाळतात त्यांना माहिती असते काय नसते, काय असते घरामध्ये. ती गोष्ट नाही आणायची, पुढच्या वेळेस कमी आणायची, किंवा आणले तरी कमी आणायची. कारण की आधी मध्ये आपल्याकडे पैसे असतात नसते, माझं तर तसंच असते, पैसे असतात नसतात आधी मध्ये आपल्याला आणायला, म्हणून आपलं एकदमच रेशन आपल्याला माहिती असते. म्हणजे डोक्यात बरोबर गणित असते की बाबा एवढं आपल्याला महिन्याचं लागते म्हणजे हे घेतलंच पाहिजे, आपल्या घरामध्ये जास्त काय खर्च ते घेतलंच पाहिजे. आणि मग ते आपण बरोबर जजमेंटने आपण हे करतो का नाही, बरोबर भरतो का नाही तेवढं. बरं राहिलं पैसे तरी काय आपण वायफट घालवतोय का? जरी राहिलं त्यातलं 4-5 हजार 3-4 हजारातलं 600-500 रुपये राहिलं तरी वायफट कोण थोडं न घालवणार आहे. काहीतरी घरातच खर्च नसलं असलं लागतंय ना, भाजीपाला म्हणा काय म्हणा लागतंयच का नाही, बरोबर का नाही? आपण पण त्यांना असं वाटतंय की बाबा ही पैसे मोकार जास्त पैसे घेते आणि सामान तर एवढू शकत चालेल, पण हे एवढ्या सामानामध्ये घर चालणार आहे का? तुम्हीच सांगा मला. आज तर तुम्हाला दाखवण्याचा मुद्दा फक्त माझा एवढाच आहे बरं का, की माझा नवरा तिची त्वरेने बोलवतो या की मी बघा एवढ्या पैशामध्ये एवढं रेशन 1 महिन्याचं रेशन घेऊन आलो या. बरं रेशन आणलंय त्याच्यामध्ये किती काय कमी सांगा की, अजून किती कमी 2 तेलाचं पुढं पुरणार आहेत महिन्याभर. असं आहे माझ्या नवऱ्याची, तर काय सांगायचं तुम्हाला. आता बुवाच्या असं ठेवणार आहे म्हणजे मी पहिलं जे माझं रेशन आहे ते अजून चालेल मला तरी अजून 10-15 दिवस ते रेशन हलणार नाही. हे रेशन हेच आहे, हे आहे ना घरामध्ये, फक्त तेल नाहीये, बाकी हे आहे डाळी बिळी आहेत. मग कशाला हे त्यांना तसंच ठेवतात. ज्यावेळेस ती मला विचारते ना रेशन, तर म्हणाले एवढं रेशन मध्ये कसं काय तुम्ही घर चालवणार, ते ह्याच्यामध्ये काय कमी आहे. तर गेल्या महिन्यातली पण चिठ्ठी मी जपून ठेवलेली आहे, तर गेल्या महिन्यातली चिठ्ठी त्यांना दाखवते काय कमी आहे ती. असंच करते. तर चला एवढा त्याची व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.